ख्रिस्त महाराज की यावेळेस आपण प्रार्थना करूया। देवाच्या पवित्र नावाला पुन्हा एकदा धन्यवाद। दुपारच्या वेळेला मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे आणि आपण सर्व लेकरं विश्वासानं या ठिकाणी एकत्र येत आहोत। पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्व नम्र होतो आणि आज तुझ्या पुढे आम्ही माना झुकवतो, कारण तू आमच्या मनाची अंतःकरणाची भेट घेणारा परमेश्वर आहे। प्रभू आज आम्ही जे वचन ऐकत आहोत तो तुझा सामर्थ्याचा शब्द आहे आणि तू आम्हाला या जगामध्ये जीवन जगण्यास त्या वचनानुसार कृपा पुरवत आहे। पुन्हा एकदा आज आम्हाला शिकव, पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन कर। हालेलुया। आणि आज आमच्या जीवनातून, कुटुंबातून, परिवारातून तुझी सेवा घडू दे अशी आमची प्रार्थना तुझ्या पायाजवळ आहे। प्रभू येशूच्या नावाने ही प्रार्थना आम्ही मागतो, आमेन। बोलो येशू प्रभू की जय। पुन्हा एकदा रविवारच्या दिवसामध्ये सर्व मंडळीचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत आहे। आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि देव आमच्यामध्ये उपस्थित आहे। जगिक नेत्राने आपण देवाला पाहू शकत नाही, परंतु तुम्ही आणि आध्यात्मिक नेत्राने देवाला पाहणारे लोक आहोत। येशू प्रभू की। आणि म्हणून आपण पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार मानू, त्याच्या पवित्र नावाची आपण सर्व लेकरं मिळून स्तुती करू, त्याच्या नावाला गौरव देऊ। माझ्या पंधरवाड्यामध्ये आपण जो विषय घेतला होता की देवानं त्या काळामध्ये अहरोनाची निवड केली आणि खूप लोक त्याच्या विरुद्ध जाऊ लागले, मोशेच्या विरुद्ध जाऊ लागले आणि आम्ही पाहिलं की जवळपास 273 लोक जे आहे, 273 लोक मोशे आणि अहरोन यांच्या विरुद्ध उभे राहिले, कारण देव निवडलेल्या पात्रांचा महानीतीने उपयोग करत असतो। हालेलुया। सगळेजण म्हणा हालेलुया। आणि आज देखील वडिलांच्या द्वारे किंवा मेंढपाळाच्या द्वारे परमेश्वराने ज्या व्यक्तीला या ठिकाणी पुलपिटवरती नियुक्त केलेला आहे, त्या प्रत्येक पुरुषाचा किंवा प्रत्येक स्त्रीचा देव त्याच्या गौरवासाठी उपयोग करून घेत आहे। आणि मग काही लोकांना असं वाटतं निवडलेल्या पात्रांचा देव उपयोग करत आहे, आणि काही लोकांना वाटतं मग त्याचा उपयोग देव करतो, देव त्याच्या मुखातून माझ्या अंतःकरणासंग बोलतो, याच्या प्रार्थनेच्या द्वारे चिन्ह आणि चमत्कार घडतात, मग माझा उपयोग का होत नाही। तर परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे की प्रत्येकाला काम देवानं त्याच्या सेवा कार्यामध्ये वेगवेगळं दिलं आहे। हालेलुया। प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे, तुमचं काम वेगळं आहे। प्रत्येकाला एक सेवा देवाने दिलेली नाही। आत्मा एक आहे, पण त्याची काम करण्याची पद्धत बायबल सांगतं वेगवेगळ्या पद्धतीने आहे। तर आपण पुढे जाऊया। म्हणून ज्या कामामध्ये देवानं आम्हाला ठेवलेलं आहे, त्या कामामध्ये आम्ही देवाची सेवा या पृथ्वी तलावर, चर्च मध्ये, मंडळीमध्ये आपण करायला पाहिजे। गणनाचं पुस्तक 17वा अध्याय आणि वचन क्रमांक आपण आज 10 कडे जाऊया।
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे. अहरोनाची काठी साक्ष पटासमोर पटासमोर पुन्हा ठेवून दे. ह्या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी. या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवून दे. अशाने ते माझ्या विरुद्ध जी कुरकुर करीत आहेत ती तू बंद करशील, म्हणजे ते मरावयाचे नाहीत. आशाने ते माझ्या निवडलेल्या पात्राच्या विरुद्ध किंवा माझ्या निवडलेल्या सेवकाच्या विरुद्ध किंवा माझ्या निवडलेल्या दासांविरुद्ध किंवा निवडलेल्या दासीच्या विरुद्ध लोक बोलणार नाही किंवा मंडळी बोलणार नाही, त्यांचा विरोध करणार नाही. येशू प्रभू की. समजलं का तुम्हाला? तर पुन्हा एकदा ज्या पात्राला देवाने निवडलं त्याचं नाव या ठिकाणी मोशे सांगितलेलं आहे. आणि बघा, परमेश्वर एवढा दयाळू आहे, परमेश्वर एवढा कृपाळू आहे. त्याला वाटत होतं माझे लोक देवाच्या सेवकाच्या विरुद्ध जाणं म्हणजे देवाच्या विरुद्ध जाणं आहे. देवाचा सेवक नेहमी देवाच्या वचनातून मंडळीला मार्गदर्शन करणारा असतो. नेहमी देवाच्या वचनातून त्या मंडळीला सांगणारा असतो. परंतु काही मंडळीला जे आहे परमेश्वराचं वचन जे आहे थोड्या वेगळ्या रीतीने ते घेत असतात. आणि मग देवाच्या विरुद्ध जी मंडळी जात असते, देवाच्या सेवकाच्या विरुद्ध जी मंडळी वागत असते आणि वचन सांगितल्यानंतर त्या वचनाच्या विरुद्ध देखील जी मंडळी कुरकुर करत असते, त्या मंडळीला परमेश्वर म्हणतो मी शासन करील. काय करेल? मी त्यांना शिक्षा करील, मी त्यांना शासन करील, मी त्यांना दंड देईल. आणि मग आम्ही पाहिलं की देवानं त्यांच्यामध्ये पहिल्यांदा मरी पाठवली, वेगवेगळ्या प्रकारचे आजार पाठवले आणि त्या आजारांमध्ये त्यांनी पश्चाताप करावा. मंडळीतल्या लोकांनी काय करावा? पश्चाताप करावा. आणि जे देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोलत आहेत, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विरुद्ध बोलत आहेत, वाटत ते शब्द आपल्या मुखातून बाहेर काढत आहे, प्रभूची इच्छा होती की हे आजार त्यांच्यामध्ये पाठवण्याचं कारण त्या मंडळीतल्या लोकांनी पश्चाताप करावा आणि देवाच्या सेवकाला किंवा देवाच्या सेविकेला माफी मागावी. यासाठी परमेश्वराने ही योजना केली. तरी देखील आम्ही पाहतो की हे 273 लोक जवळपास परमेश्वराचं वाणी ऐकायला, देवाच्या मुखातून निघणाऱ्या पुन्हा देवाचा शब्द देवाच्या दासाच्या द्वारे त्याला देखील मान देईना, म्हणजे देवाचं भय त्यांच्यामधून निघून गेलेला आहे आणि त्यांचा ताबा जवळपास दुष्ट शक्तीने घेतलेला आहे. येशू प्रभू की. आणि ज्यावेळेस दुष्ट शक्तीने त्या लोकांचा ताबा घेतला, विश्वासणारेच आहेत, परंतु विश्वासणाऱ्यांमध्ये पण दुरात्मा खेळत असत. विश्वासणाऱ्यांमध्ये पण अशुद्ध आत्म्याची शक्ती आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये खेळत असते. कारण ज्यावेळेस मनुष्य जो आहे दुष्टाला किंवा सैतानाला चान्स देतो, तो सैतान सोडील का कोणाला? म्हणून घरातून देखील त्रास, कुटुंबात देखील त्रास, मंडळीत देखील त्रास, तो निवडलेला असला तरी पण त्रास होतो. आणि मग आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की ते लोक सुधारले नाहीत, ते लोक बदलले नाहीत. म्हणून देवाने मोशेला पुन्हा 10व्या वचनामध्ये त्यांना एक गोष्ट सांगितलेली आहे. आणि 10व्या वचनामध्ये तुम्ही आणि मी या ठिकाणी
फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी पाहत आहे की अहरोनाला देवाने निवडला किंवा त्याचा उपयोग करू लागला आणि मोशेचा देव उपयोग करू लागला. तर मला असं वाटतं की ह्या 273 लोकांना जळजळ व्हायला लागली. काय व्हायला लागली? जळजळ व्हायला लागली. एखाद्या सेवकाचा, एखाद्या सेविकेचा किंवा विश्वासणाऱ्या सेल लीडरचा किंवा बहिणीचा किंवा भावाचा देव प्रभूच्या नावात जर उपयोग करू लागला, ते वचनातून असू द्या, सांगताना प्रार्थना करताना उपयोग करून घेतो देव, आहे ना. त्याप्रमाणे वर्शिप करताना देव उपयोग करून घेतो किंवा चर्चची तयारी करण्यासाठी देव उपयोग करून घेतो. लोकांना मदत करण्यासाठी ते अन्नाच्या असू द्या, वस्त्राच्या असू द्या, पैशाच्या असू द्या, हॉस्पिटलच्या असू द्या किंवा कुठले डॉक्युमेंटचे असू द्या, ही मदत करण्यासाठी ज्यावेळेस देव त्याच्या लोकांना वापरत असतो त्यावेळेस समोरच्या लोकांना असं वाटतं, अरे त्याचा कसं काय देव उपयोग करायला लागला, अरे तिथं माझ्या पाठीमागून चर्चला आलेली व्यक्ती आहे, ती कसं काय गाणे गायला लागली, आहे ना. अशा अनेक गोष्टी देवाच्या लोकांना आज आम्ही पाहतो. आणि मग देव एखाद्या भावाचा किंवा एखाद्या बहिणीचा किंवा एखाद्या आईचा जर तिच्या प्रार्थनेच्या द्वारे एखाद्या बहिणीला लेकरू जर झालं तर किती आनंद आहे किंवा नाही? देवाने त्या आईने केलेली प्रार्थना ऐकली आणि त्या समोरच्या व्यक्तीला देवाने त्या लेकराचा आशीर्वाद दिला. आणि ते येऊन जर या ठिकाणी साक्ष द्यायला लागले, कुणाचं नाव नाही घेत पण XYZ आंटीने या ठिकाणी या व्यक्तीसाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर मंडळी समोर त्या आंटीचं नाव घेण्यात आलं. कदाचित त्या या ठिकाणी नसत्या, परंतु ज्या व्यक्तीला देवानं लेकराचा आशीर्वाद दिला ती व्यक्ती या ठिकाणी आली आणि त्या व्यक्तीने त्या व्यक्तीचं या ठिकाणी जर नाव घेतलं की त्या आंटीने माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मला एवढ्या वर्ष झाले लेकरू बाळ नव्हतं आणि त्यांनी प्रार्थना केल्यानंतर देवाने माझी कूस वाहती केली आणि देवाने मला लेकराचा आशीर्वाद दिला आणि ती लेकरू घेऊन या ठिकाणी आली. तर माझ्यासारख्या सेवकांना त्या व्यक्तीचं नाव घेतल्यामुळे, त्या आंटीचं नाव घेतल्यामुळे मंडळी समोर मला राग येण्याचं काही कारण नाही किंवा माझा कमीपणा त्या ठिकाणी मला करून घेण्याची गरज नाही. आज तुम्ही जर जगामध्ये जरी पाहिलं, मिनिस्ट्रीमध्ये जर तुम्ही जरी पाहिलं तर देवाच्या लोकांना ह्या गोष्टी फार शिकायला मिळतात. ज्या सेवकाने प्रार्थना केली किंवा विश्वासणाऱ्याने प्रार्थना केली तर चर्च मध्ये अशी साक्ष दिली जाते की त्या व्यक्तीने प्रार्थना नाही केली सांगायची, कुणी प्रार्थना केली, पास्टरने प्रार्थना केली आणि त्या व्यक्तीला देवानं आरोग्य दिलं. हालेलुया. पास्टरने प्रार्थना केली आणि त्या बहिणीला देवाने लेकराचा आशीर्वाद दिला. पास्टरने प्रार्थना केली आणि देवाने त्या व्यक्तीला असं तसं केलं. आणि प्रार्थना करणारा व्यक्ती हा तिसराच असतो. मग मला सांगा, त्या मंडळीचा किंवा त्या लेकराचा देव जर मंडळीमध्ये वापर करून जर घेत असेल तर मला आनंद व्हायला पाहिजे. मंडळीमध्ये जर त्या व्यक्तीचं नाव घेत असेल कुणी आणि त्या व्यक्तीच्या द्वारे तो भाऊ बहीण आशीर्वादित झालेला असेल तर तुम्हाला आणि मला आनंद व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी आपला काय होतं, तोंड जे आहे पूर्ण उतरून जातं. अरे तुझं नाव कशाला घ्यायचं, पास्टरांचं नाव सांगायचं ना तिकडं, पास्टरने प्रार्थना केली म्हणून. तर आमचं तोंड उतरण्याची आम्हाला काही गरज नाही. परमेश्वराची इच्छा आहे की जो व्यक्ती देवानं निवडलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रार्थना धार्मिक प्रार्थना असतात आणि त्या स्वर्गात पोहोचवतात.
आणि जो व्यक्ती एकमेकांसाठी प्रार्थना करतो, चाहे मी करू नाही तर तुम्ही प्रार्थना करा एक दुसऱ्यांसाठी, तुमच्याही प्रार्थनेच्या द्वारे लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात. म्हणा आमेन. बदल घडतो घरामध्ये, परिवारामध्ये, कुटुंबामध्ये चमत्कार घडतो. मग स्वर्गामध्ये किती आनंद होत असेल की त्या सेवकाचा, सेविकेचा, लेकराचा देव उपयोग करू लागलेला आहे. पण मंडळीमध्ये काही लोक असतात की त्या ठिकाणी ते जळत असतात एक दुसऱ्यावर, आणि त्यांना हे आवडत नाही की माझ्या पाठीमागून व्यक्ती निघाला आणि तो वर्शिप करायला लागला, पुन्हा सांगेल आराधना करायला लागला, गाणे गायला लागला, वाजवायला लागला, देवाचं वचन सांगायला लागला, देव त्याला उपयोगात आणायला लागला, देव त्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार करायला लागला, जीवन लोकांचे बदलायला लागला. काही काही लोकांना हे आवडत नाही, म्हणून त्यांना काय करतात, ते तोंड त्यांचं उतरून जातं आणि हे लोक जो व्यक्तीचा देव उपयोग करून घेतो त्या व्यक्तीच्या विरोधात उभे राहतात. कळतंय का तुम्हाला? येशू प्रभू की. तर मी कोणासाठी उभा आहे? प्रभूसाठी उभा आहे. प्रभू माझा उपयोग करत आहे. तुम्ही कोणासाठी उभा आहात? प्रभूसाठी उभा आहात आणि प्रभू तुमचा काय करत आहे? उपयोग करत आहे. तर आपल्या मंडळींमधून, ख्रिस्ताच्या मंडळीमधून वरखेडमध्ये जेवढे लोक येत आहेत त्यांनी अशी रुसवा आणि फुगवा फुगवी करू नये. तुला त्या बहिणीचा उपयोग करत असाल तर तुम्ही तिच्यासाठी अजून प्रार्थना करा आणि त्यानंतर म्हणा की प्रभू माझा पण उपयोग, मला पण वापर प्रभू. तिला जे सामर्थ्य दिलंय, तिला जे प्रगटीकरणाचं दान दिलं आहे ते मला पण दे, किंवा मला तुला जे काही द्यायचं आहे त्या पद्धतीने मला तुझ्या गौरवासाठी वापर. अशी आपण प्रार्थना करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि मग 10व्या वचनामध्ये आपण वचन वाचतो आणि या वचनामध्ये फार रहस्यमय गोष्टी लिहिलेल्या आहेत. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मोशे हा देवाचा निवडलेला पात्र आहे, अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे. अहरोनाची काठी साक्षपटासमोर पुन्हा समोर ठेवून दे. या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी. या विरोध करणाऱ्या मंडळीतील लोकांना चिन्ह म्हणून ती ठेवावी. आता हे दुसरं चिन्ह परमेश्वर मोशेच्या द्वारे त्या मंडळीला सांगणार आहे, दाखवणार आहे. अशाने ते माझ्या विरुद्ध जी कुरकुर करीत आहेत, अशाने मंडळीचे लोक त्या काळात मोशेच्या विरुद्ध, अहरोनाच्या विरुद्ध आणि आज देवाच्या निवडलेल्या पात्राच्या विरुद्ध जी कुरकुर करीत आहे. आपले लोक आहेत त्या ठिकाणी कुरकुर करतात. देवाचा टायमिंग असू द्या चर्चचा, त्याविषयी पण कुरकुर. एवढा वेळ चर्च नाही चालायला पाहिजे, आहे ना? एवढ्या वेळ आराधना नाही घ्यायला पाहिजे, जास्त वेळ वचन सांगायला नाही पाहिजे, आहे ना? या दिवशी चर्च घ्यायला नाही पाहिजे, त्या दिवशी चर्च घ्यायला पाहिजे. असे अनेक मुद्दे, अनेक प्रश्न मंडळीचे लोक आज तोंडातून बाहेर काढतात. हे काम माझं नाहीये, हे काम तुमचं नाही. हे काम ज्याने तुम्हाला आणि मला दिलं आहे तो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि मग आम्ही जे नियोजन करतो किंवा आयोजन करतो, हे आयोजन आणि हे नियोजन आमच्या इच्छेप्रमाणे नाही, तर हे देवाच्या इच्छेप्रमाणे होतं. आणि मग टाइम, वार, टेबल, कुठल्या वारी प्रार्थना घ्यायची त्यावेळेस आपण सगळेजण एकत्र मिळून या ठिकाणी भक्तीला तो टाइम, तो वेळ, तो समय देत असतो. आमेन. जसा आपण टाइम देऊ लागतो, काही काही लोकांना हे आवडत नाही. ते म्हणतात खूप वेळ पास्टर वचन सांगतात,
मग झोप येते, मग कंटाळा येतो, मग असं होतं, मग तसं होतं, मग तसं होतं, आहे ना. अनेक लोकांचे कारण आहेत. पण बघा, एखादा व्यक्ती जर पिक्चर थिएटर मध्ये जर गेला तर पिक्चरचा शो असतो, हालेलुया, 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 आणि 9 ते 12. एकदा की त्याने तिकीट काढला आणि तो आतमध्ये गेला, तर जोपर्यंत पिक्चरचा काय होत नाही मधला ब्रेक, मधला ब्रेक होत नाही तोपर्यंत त्या पिक्चर टाकीतले लोक